चला, गुड इव्हनिंग सगळ्यांना. लेट मी शेअर द स्क्रीन गाईज. ओके 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 फाईन. So today's essay attendance is like little bit low, right? 20 are there. Average attendance is 35 to 36. ठीक आहे, ठीक आहे. काही जणांचे इन्स्टॉलमेंट पे करणं राहिलंय. काही जण उद्या करणार आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये कोणी असं असेल जे इन्स्टॉलमेंट राहिले ते पे करून घ्या लवकर. ठीक आहे. आज तुम्ही जॉईन झाला असाल ठीक आहे, बट इन्स्टॉलमेंट असेल तर उद्या जॉईन कराल. ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. स्क्रीन दिसते माझी. कालच्या सेशनमध्ये आपण चालू केलं होतं डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. इफ वी वॉन्ट टू टेक द डिसिजन गाईज, देन वी शुड गो फॉर व्हॉट? डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. आणि आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. सी, नोटपॅड वरती आपण आतापर्यंत कोड करत होतो. नोटपॅड वरती यू कॅन कंटिन्यू गाईज. एव्हरीवन, व्हॉट आय एम सेइंग, लिसन केअरफुली. यू कॅन कंटिन्यू टू राईट द कोड ऑन नोटपॅड. मग सर तुम्ही कुठं लिहिणार आहात कोड? I will write the code on VS Code. Okay. If you want to write the code on VS Code, you can also write the code on VS Code. तुम्ही सुद्धा लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. बट गो फॉर द नोटपॅड फॉर युअर प्रॅक्टिस. तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही नोटपॅडचा यूज करा. ओके, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. नोटपॅड वरती केल्याने प्रॅक्टिस छान होते. ठीक आहे. बट आय एम युझिंग VS Code सॉफ्टवेअर गाईज ऍक्च्युली. हाऊ टू इन्स्टॉल दॅट? सी, ज्यांच्याकडे नाहीये, जस्ट गो टू द गुगल, टाईप हिअर VS Code. दिसतंय सगळ्यांना VS Code? कॅन यू चेक इट? ओके, ओपन दिस वेबसाईट and can you check this download for Windows? Click on this, guys. That's it. Can you check it? VS Code is going to download. VS Code डाउनलोड होतंय, बघू शकता तुम्ही. VS Code is going to download. ओके, VS Code डाउनलोड होतंय. जस्ट अ मोमेंट. जर तुमच्याकडे VS Code नसेल, यू कॅन जस्ट इन्स्टॉल द VS Code. आणि आय थिंक आता सगळेजण हळूहळू प्रो प्रो लेवलला आले असतील. व्हॉट डू मीन बाय प्रो लेवल? प्रो लेवल म्हणजे आपण बिगिनर होतो, राईट? थोडंसं आपण इंटरमिडिएट लेवलला आलोय. आता आपल्याला समजलंय कोड काय असतो, प्रोग्राम कसा रन होतो, काय कोड लिहावा लागतो, कशी फाईल सेव्ह करावी लागते. एव्हरीथिंग वी गॉट अंडरस्टूड, राईट? सो आता आपण VS कोड कडे जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. कॅन यू चेक इट? VS कोड इज डाउनलोडेड गाईस. सृष्टी, हुई सृष्टी गाईस? हे आपल्या बॅचमध्ये आहे का सृष्टी? सृष्टी मला तर सापडत नाहीये आपल्या बॅचमध्ये सृष्टी. कोणी सृष्टीला लिंक वगैरे शेअर केली आहे का? नो, सृष्टी इज नॉट ऍडेड इन आवर ग्रुप. सो मी ग्रुपमध्ये चेक करतोय. नाहीये. ओके, हे बघा रे, डाउनलोडेड. जस्ट ओपन वरती क्लिक करा, रन वरती क्लिक करा. ओके, VS कोडचा सेटअप येईल इन्स्टॉल करण्यासाठी. ओके, हे बघा, आय ऍक्सेप्ट वर क्लिक करायचं, नेक्स्ट करायचं. इथं क्रिएट डेस्कटॉप आयकॉन आहे, याच्यावर क्लिक करायचं, नेक्स्ट करायचं, इन्स्टॉलवर क्लिक करायचं. डन गाईज, काहीच नाही करायचं परत. ऑटोमॅटिक तुमच्या सिस्टममध्ये VS कोड इन्स्टॉल होईल. तर मी ऑलरेडी केलंय, त्यामुळे मी कॅन्सल करतोय प्रोसेस. आणि तुम्ही जर तुमचा डेस्कटॉप बघितला असेल, कॅन यू चेक युअर डेस्कटॉप गाईज? कॅन यू चेक युअर डेस्कटॉप? असा VS कोड तुम्हाला भेटेल. आता हा VS कोड डायरेक्ट ओपन नाही करायचा. फॉर दॅट व्हॉट वी नीड टू डू? सी, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? गो टू द पायथन बॅच 10. नवीन फोल्डर बनवायचं इथं. दॅट इज 18 जानेवारी, राईट? आजची डेट. हे सगळ्यांनी असंच करायचं. याला ओपन करायचं. याच्यामध्ये एक पण फाईल नाहीये. डेस्कटॉप पायथन 10 जॅन बॅच 18 आणि याच्या पुढं हा जो एम्प्टी स्पेस आहे, क्लिक करायचं. इथे लिहायचं CMD. हे काय लिहायचं? CMD. ओके, इथं फाईल आपण रन करत होतो. आता काय करायचं माहिती आहे? इथे लिहायचं कोड, स्पेस द्यायचं आणि डॉट लिहायचं. एव्हरीवन, व्हॉट वी नीड टू राईट?
कोड स्पेस देऊन डॉट आणि देन एंटर दाबायचं. एंटर. आता एंटर दाबल्या दाबल्या या फोल्डर मध्ये तुम्ही व्हीएस कोड मध्ये ओपन व्हाल. कॅन यू चेक इट? व्हीएस कोड ऑटोमॅटिक ओपन झालं गाईस. आणि इन विच फोल्डर? 18 जानेवारी या फोल्डर मध्ये. हाऊ इट इज ब्युटिफुल. तर जे काय कराल ते या फोल्डर मध्ये येणार आहे. हे बघायचंय? बघायचंय सगळ्यांना? हे बघा. नाव हाऊ टू क्रिएट फाईल इन व्हीएस कोड. व्हीएस कोड मध्ये फाईल बनवण्यासाठी हे बघा 18 जानेवारी फोल्डरचं नाव. याच्या पुढे एक ऑप्शन आहे. ओके. याला इग्नोर करा. त्याच्या पुढचा ऑप्शन. कॅन यू चेक इट? व्हॉट इज दिस? न्यू फाईल. क्लिक ऑन दिस न्यू फाईल. ओके. आणि इथं फाईल बनवायची आपल्याला. ओके. So today also we are going to understand if else, else if, right? So let me write if1.py guys. Can you check it? मी जसं if1.py केलं पायथनचा लोगो आलाय. कॅन यू चेक इट? पायथनचा लोगो आलाय आणि जसं तुम्ही हे टाईप केलं एंटर दाबायचं. एंटर दाबल्या दाबल्या फाईल बनली आणि ही फाईल कॅन यू चेक इट? का आपण नोटपॅड मध्ये बनवतो आता डायरेक्ट व्हीएस कोड मध्ये फाईल बनवतोय. हे बघा if1.py. If I create if2.py, can you check it? Second file is created. I go here if2.py. किती सोपं झालं रे. ते नोटपॅड मध्ये बनवा, सेव्ह करा. हेडॅक होतं थोडंसं, राईट? प्रो डेव्हलपर्स आर युझिंग व्हीएस कोड. जगामध्ये सगळ्यात जास्त यूज केला जाणारा IDE दॅट इज समथिंग व्हीएस कोड. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. कोड लिहिण्यासाठी मित्रांनो जगामध्ये सगळ्यात जास्त याचा यूज केला जातो. मग ते जावा, पायथन, C++ कसलाही कोड याच्यावर लिहिता येतो. बट मेक शुअर दॅट हा कोड लिहिण्याआधी तुम्हाला हा ऑप्शन नाही भेटणार आहे. दॅट इज रन पायथन फाईल. हा ऑप्शन भेटण्यासाठी एव्हरीवन लिसन दॅट काय करायचं तुम्हाला? तुम्हाला जायचं इथे एक ऑप्शन दिसेल तुम्हाला. दॅट इज समथिंग. याच्यावरती क्लिक करा. एक ऑप्शन आहे एक्सटेन्शन्स नावाचा. कॅन यू चेक इट? कुठं क्लिक केलं मी? 3 डॉट वरती. एक्सटेन्शन्स नावाचा ऑप्शन आहे. कंट्रोल शिफ्ट एक्स दाबलं तरी हा ओपन होईल. याच्यावरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल, येस, एनी इश्यू? येस, परत सांगतो मी. कोड स्पेस डॉट नंतर काय करायचं? काहीच नाही करायचं. कोड स्पेस डॉट नंतर व्हीएस कोड ओपन होतो. ऋतिका, हे बघ, मी इथं आलो. इथे येऊन काय टाकलं मी? CMD. आणि ज्यावेळेस इथं तुम्ही कोड स्पेस डॉट कराल, एंटर दाबायचं. एंटर. व्हॉट वी नीड टू प्रेस? एंटर बटन असतं आपल्या कीबोर्डवर. एंटर दाबले की काय होतं? ऐ व्हीएस कोड ओपन होतो. व्हीएस कोड. आणि त्याच्यामध्ये आपण या फाईल 2 बनवल्या. गॉट इट? ओके. नाव कॅन यू चेक इट? समोर इज कमिंग. हू इज कमिंग? ओके. ओके. नाव कॅन यू चेक इट? एक्सटेन्शन्स या ऑप्शन्स वरती क्लिक करा. लुक ॲट दिस. दिस इज एक्सटेन्शन्स. आणि गाईज इथं यू नीड टू राईट पायथन. हे काय लिहायचे सगळ्यांनी इथं? पायथन. लक्षात ठेवा तुमचं इंटरनेट चालू पाहिजे. पायथन लिहिल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ऑप्शन भेटेल पायथन डिबगर. क्लिक ऑन दिस पायथन डिबगर. तर इथे मी ऑलरेडी याला इन्स्टॉल केलाय. इथं अनइन्स्टॉल मला म्हणतोय. तुम्हाला इथं ऑप्शन काय असेल माहितीये का? इन्स्टॉल. क्लिक करायचंय इन्स्टॉल बटन वरती. आता इथं अनइन्स्टॉल आहे. मी अनइन्स्टॉल केलं तर काय होईल? अनइन्स्टॉल होईल. तुम्हाला इथं ऑप्शन असेल इन्स्टॉल. क्लिक करायचं. काय परमिशन मागेल, ऍक्सेप्ट म्हणायचं. 1-2 मिनिटं लागतील, इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाले तर तुम्हाला पण असा ऑप्शन दिसेल अनइन्स्टॉल म्हणून. लगभग 1 करोड लोकांनी याला इन्स्टॉल केलाय. व्हीएस कोड मध्ये पायथन रन करण्यासाठी वी नीड टू इन्स्टॉल दिस. देन यू नीड टू इन्स्टॉल दिस पायथन ऑल्सो. गो हिअर. कॅन यू चेक इट? हा पण अनइन्स्टॉल म्हणतोय. पायथन एक्सटेन्शन फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड. नीडेड टू इन्स्टॉल गाईज. याला पण इथे ऑप्शन असेल इन्स्टॉल. क्लिक करायचं, इन्स्टॉल करायचं. Then there is something pylons which is used to generate the code guys. Try to install this one also. बघा Python debugger, Python pylons आणि सगळ्यात खाली आहे Python environment. हे 4 सॉफ्टवेअर्स सगळ्यांनी इन्स्टॉल करायचे आहेत आपल्या सिस्टम मध्ये. To run the code in VS Code and to get the more features. To get the more features, install all these softwares guys. Everyone. Install ऑल दीज सॉफ्टवेअर्स. हे सगळे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करायचे. हे क्लिअर आहे? व्हॉट हॅपन सर? याने होईल काय? याच्यामुळे तुमचा जो पायथनचा कोड आहे याच्यामध्ये रन होईल. तुम्ही त्या कोडला डिबग करू शकाल. आय विल शो यू हाऊ टू डिबग. देन तुम्हाला
ऑटोमॅटिक कोड सुद्धा भेटेल. खूप सारे ॲडव्हांटेज यांनी भेटेल बाय द वे. ओके, नाऊ क्लिक ऑन दिस एक्सप्लोरर. तुमचे फाईल दिसतील बघा, एक्सप्लोररवरती फाईल असतात. हे बाकीचे ऑप्शन आता सध्या मी सांगत नाही, जस्ट यू हॅव एक्सटेन्शन्स अँड दीज फाइल्स. ओके. पायथन, कॅन यू चेक इट? पायथन 3.14 जे आपलं व्हर्जन आपण इन्स्टॉल केलं होतं, हे इथं आलंय गाईज. ऑटोमॅटिक इट विल बी फेच. ओके. नाव हाऊ टू राईट द पायथन कोड. इफ वन डॉट पी वाय मध्ये आलो मी लिहिलं प्रिंट गाईज. कॅन यू चेक इट? मी प्रिंट लिहिलेली तर प्रिंट आले बघा. हा ऑप्शन नोटपॅड मध्ये नव्हता. होता का? नाहीये. तुम्ही याच्यामध्ये लेट सपोज मी लिहिलं हॅलो एव्हरीवन. कॅन यू चेक इट? माय कोड इज गोइंग टू रन ऑर नॉट. आता मी या कोडला रन कसं करायचं? हा ऑप्शन दिसतोय सगळ्यांना, रन पायथन फाईल. क्लिक ऑन दिस ऑप्शन. हा पण तुम्हाला भेटेल. कॅन यू चेक द आउटपुट गाईज? दिस इज युअर आउटपुट. तुम्ही या कोडला सीएमडी वरती सुद्धा रन करू शकता, असं नाहीये. दिस इज युअर सीएमडी. हिअर ऑल्सो यू कॅन रन पायथन इफ वन डॉट पी वाय गाईज. कॅन यू चेक इट? हॅलो एव्हरीवन. इथं इथं पण येत आहे. अरे इथं पण येत आहे की. करेक्ट. क्लियर आहे. So let's write the if code. Okay, let's say I want to take the marks from user. Okay, so can we take integer? Guys, can you check it? Input. So we are getting, see, I'm getting this code. Enter your marks. मी हा लिहिला नाही, मला भेटला. पण guys, as a fresher, you need to write this code. Okay? As a fresher, you need to write this code. तुम्ही हा कोड लिहा पूर्ण. Int मध्ये कन्वर्ट करा इनपुट, and then we are going to check if marks are greater than or equal to, let's say, 35. I am going to say print you are pass. You are pass. Can you tell your marks? Let's say marks are 45. What is the output? You are pass. Again run. What are your marks? Let's say my mark is 35. You are pass. Can you check it guys? CLS. Clear the screen. Okay. जर मार्क्स 35 पेक्षा कमी असतील तर we can say marks less than 35. You are fail. You are fail. Just a minute. You are fail guys. Can you check it? तर जर एखादा म्हणला माझे मार्क्स राव 23च पडले, यू आर फेल. आणि जर तुमचे मार्क्स 45 असते, यू आर पास. हे सर काल आपण हे बघितले की नाही? काल आपण बघितले की नाही? येस. काल आपण या गोष्टी सगळ्या अंडरस्टूड केल्या मित्रांनो, की मार्क इफ कशा प्रकारे यूज करायचा. कंडिशन ट्रू असेल, हा कोड एक्झिक्यूट होईल. फॉल झाली तर कुठलाच कोड एक्झिक्यूट होणार नाही. ट्रू पाहिजे कंडिशन हा कोड एक्झिक्यूट करण्यासाठी. पण याच्या बाहेरचा कोड मित्रांनो, हा जो कोड आहे, याला मला सांगा कशाची गरज आहे गो? कंडिशन ट्रू हो नाहीतर फॉल्स हो, हा येणारच आहे. हे बघा 78 यू आर पास. ही कंडिशन ट्रू झाली, ही फॉल्स झाली, हॅलो आले की नाही? हॅलोला कसलीही प्रकारची मर्यादा नाही. हॅलो म्हणतोय मी पार्टच नाही आहे इफचा. हा फॉल्स हो ट्रू मला काही घेणं देणं नाही. मी एक्झिक्यूट होणार म्हणजे होणार. दिस इज द कोड विच वी आर रायटिंग आउटसाइड द इफ. हा इफचा ब्लॉक आहे, काल मी सांगितलं. हा जो कोड आहे एवढाच डिपेंड आहे याच्यावरती. हे क्लिअर आहे सगळं? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? ओके, फाईन. नाऊ आपण आज थोडंसं पुढे जाऊ. And let's try to understand after the if statement guys, in the conditional statement we have something called if else statement, जी की दुसरी स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंटचं नाव रे बाबा? इफ एल्स स्टेटमेंट. नाव मी याचा तुम्हाला रिअल टाइम यूज सुद्धा सांगेल when we can go with if else statement. And also we are going to develop the projects also. 3 प्रोजेक्ट याच्यामध्ये आपण डेव्हलप करणार आहोत. ठीक आहे. आता याचं सिंटॅक्स समजून घ्या रे सगळ्यात अगोदर. हाऊ वी कॅन राईट द सिंटॅक्स फॉर इफ एल्स. व्हेरी सिम्पल. तुमच्याकडे असतो इफ कीवर्ड. ओके. देन वी हॅव समथिंग कंडिशन, कोलन, आणि देन याच्या इंडेंटेशन मध्ये याचा कोड, प्रिंट और वॉट एव्हर यू वॉन्ट टू राईट. मी जस्ट लिहितो कोड. And then you need to write else, and then you need to write colon, and then again guys your code. Can you check the syntax very carefully? This syntax we need to follow to write the if else statement. हे बघा रे सगळेजण. आता याचं एक्झिक्युशन कसं होतं? जर ही कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन जर ट्रू झाली, तर मित्रांनो सिंपल आहे. या इफ मधला कोड एक्झिक्यूट होईल. कुठला कोड? दिस कोड विल बी गेट एक्झिक्यूट. जर ही कंडिशन फॉल्स झाली, इफ दिस कंडिशन इज बिकम फॉल्स, सिंपल आन्सर आहे, याच्या एल्स पार्ट मधला कोड एक्झिक्यूट म्हणजेच हा कोड एक्झिक्यूट होईल. आधी काय व्हायचं?
कंडिशन ट्रू झाली तर हा कोड, नाही झाली तर कुठलाच कोड एक्झिक्यूट होत नव्हता. पण आता कंडिशन ट्रू, दिस कोड. कंडिशन फॉल्स, दिस कोड. म्हणजे फॉल्स झालं तरी आपल्याकडे सोल्युशन आहे. येस ऑर नो? फॉल्स झालं तरी काय आपल्याकडे सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे? एल्स ब्लॉक विल एक्झिक्यूट आफ्टर दी गेटिंग कंडिशन फॉल्स. त्याच्यासाठी काय लिहिल मी? If else, see, if the condition will true, if a block will execute, otherwise, otherwise, else block will execute. Yes or no? जर कंडिशन ट्रू झाली, इफ ब्लॉक, कंडिशन फॉल्स झाली, एल्स ब्लॉक. व्हेरी सिम्पल. यू नो नीड टू राईट टू स्टेटमेंट्स लाईक दिस. आपलं काम सिम्पल करेल. हे बघायचे सिम्पल कसं करेल. लेट मी कट दिस. आपण दोन फाईल बनवल्या होत्या, इफ वन इफ टू. कॅन आय रिनेम दिस गाईस? हे बघा, राईट क्लिक करा, देर इज समथिंग ऑप्शन रिनेम. कॅन आय मेक इट if else one dot py? Yes, no problem. Can you check it? I have only file. Yes. Now here I am writing, again I am taking marks from the user. Int, please give me the marks. Input, enter your marks. And I am checking if marks are greater than or equals to 35 still, then I want to write you pass the exam. And again I want to write else you fail the exam. Guys, can you check it the code very carefully? आता मला सांगा, युजरने मार्क दिले 50. 50 35 पेक्षा मोठी आहे. हाय की आउटपुट काय येणार? यू पास द एक्झाम. विषय क्लोज. जर मार्क दिले 25, कंडिशन फॉल्स, आउटपुट काय येणार? एल्स ब्लॉक, यू फेल द एक्झाम. लक्षात ठेवा, इफच्या एक्झॅक्ट खाली एल्स पाहिजे. इफ यू राईट एल्स लाईक दॅट, कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट गाईज? व्हॉट इट इज सेइंग? एरर, एरर. कॅन यू चेक इट? हा एरर कोण देतोय मला? समथिंग कॉल्ड पायलान, जे आपण इन्स्टॉल केलं होतं, जो आपल्याला सांगतो भाऊ एरर आहे. नोटपॅड मध्ये असलं काहीच होत नाही. ऐ, नोटपॅड मध्ये असले सजेशन्स तुम्हाला भेटत नाहीत की बाबा एरर आहे का नाही. सो प्रोग्रामिंग मध्ये बेटर होण्यासाठी व्हीएस कोड विल हेल्प यू. व्हीएस कोड सांगेल भाऊ चुकतंय, मग लगेच आपण बरोबर करायचं. कॅन यू चेक इट नाव? इफ आय रन द कोड गाईस, एंटर युअर मार्क्स 50. हे काय झालं? हा कंडिशन ट्रू झाली, आउटपुट आलं. कंडिशन फॉल्स कधी होईल? 25. हे काय होईल आता? 25 35 पेक्षा मोठं नाहीये. कंडिशन फॉल्स, यू फेल द एक्झाम. सिंपल. कंडिशन ट्रू, दिस आउटपुट. कंडिशन फॉल्स, दिस आउटपुट. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल गाईज. काय डोकं जास्त लावायची गरज आहे का? अजिबात नाही. लेट सपोज आय वॉन्ट टू टेक, आता बघा, आय वॉन्ट टू कमेंट दिस कोड. या कोडला मला कमेंट करायचंय. कॅन आय सिलेक्ट कोड लाईक दिस? या कोडला मी सिलेक्ट केलं. आणि फॉर राईट गाईज, कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश, कॅन यू चेक इट व्हॉट हॅपन? हा सगळा कोड कमेंट झाला एका झटक्यात. देर इज ऑल्सो मल्टी लाईन कमेंट कॉन्सेप्ट, ओके, जी मी पुढे सांगेलच तुम्हाला, डोंट वरी. बट आता मी काय केलं बरं सांगतो. हा कोड मी इथून असा सिलेक्ट केला. बघा, मी एका लाईनला जर कमेंट केलं तर मी तर हॅश लिहिलं. व्हॉट हॅपन? जर मी तर हॅश लिहिलं तर ही लाईन कमेंट होईल. बट सर, कमेंट म्हणजे काय? याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं, कमेंट इज नथिंग बट हा जो कोड आहे, हा आपला इंटरप्रिटर रन करणार नाही, इग्नोर करणार. हे झालं की नाही आपलं? इग्नोर करणार, रनच करणार नाही. मग हा सगळा कोड मला इग्नोर करायचा आहे. व्हॉट कॅन आय डू? मी या ठिकाणी मित्रांनो इथून असा सिलेक्ट केलंय बघ. असा सिलेक्ट करायचा. सिलेक्ट करणं येते ना सगळ्यांना? असा सिलेक्ट करायचा. काय झालं? जस्ट अ मिनिट. व्हॉट हॅपनिंग? माझा कर्सर थोडासा सिलेक्ट का होत नाहीये भाऊ? ओके, हां. सिलेक्ट करा. कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश दाबायचं. काय दाबायचं? अगेन आय एम रायटिंग कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश. डन. ओके. टू कमेंट अँड अनकमेंट. अनकमेंट करायचं असेल, परत सिलेक्ट करा. हे काय करा? परत सिलेक्ट करा. परत असं तुम्ही सिलेक्ट करा. हे बघा, असं सिलेक्ट करा. परत कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश. हे बघा, अनकमेंट झालं. कमेंट अनकमेंट. हाऊ इट इज ब्युटिफुल. हे क्लिअर आहे? आता रन करा. काहीच नाही आउटपुट आहे. डायरेक्ट इग्नोर केलं इंटरप्रिटरने. Now I am taking age, guys. I want to take the age from user. Int. Can you check it? Input. Enter your age. बाबा एज दे तुझं.
ठीक आहे. युजर काय देईल? एज देईल. आता जे एज येणार आहे ते मला चेक करायचे ते एज वोटिंगसाठी इलिजिबल आहे की नाही. सो कॅन आय राइट हिअर गाईज? इफ द एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 18. कंडिशन काय? एज 18 पेक्षा मोठं किंवा बरोबर जर असेल, सो कॅन आय राइट गाईज? यू आर इलिजिबल टू व्होट. आणि जर नसेल तर कॅन आय राइट? यू आर नॉट इलिजिबल टू व्होट. एल्स मध्ये आता हा म्हणला माझं वय 23 आहे. भाऊ तू इलिजिबल आहे. आणि एखादा जर म्हणला माझं वय 12च आहे. भाऊ तू इलिजिबल नाहीये. हे डिसिजन कोण घेतोय? आपला प्रोग्राम घेतोय, की कोण इलिजिबल आहे, कोण इलिजिबल नाहीये. क्लिअर आहे सगळ्यांना? सिमिलर ज्यावेळेस आपण लॉग इन ॲप्लिकेशन्स बनवतो, जिथं वेब ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला लॉग इनची गरज असते मित्रांनो. ॲट दॅट टाईम कॅन वी टेक द युजर नेम फ्रॉम युजर? कॅन आय टेक इनपुट, एंटर युअर युजर नेम अँड कॅन आय टेक ऑल्सो पासवर्ड? हे बघा, इनपुट युजर नेम द्या, युजर नेम मध्ये जाईल. पासवर्ड द्या, पासवर्ड मध्ये जाईल. आता मला चेक करायचं आहे, युजर नेम आणि पासवर्ड जर बरोबर असतील तर मला लॉग इन करायचं युजरला, म्हणजे मेसेज द्यायचा लॉग इन सक्सेसफुल. नसेल तर लॉग इन फेल्ड. कॅन आय राईट गाईज? इफ युजर नेम इक्वल इक्वल लेट्स से आधी, हे कंडिशन काय लिहिली बघा रे सगळेजण. जर युजर नेम आधी असल आणि मला अँड म्हणायचंय, अँड पासवर्ड जर असेल काय, दॅट इज समथिंग आधी 1212, तर मला म्हणायचंय प्रिंट लॉग इन सक्सेस. लॉग इन सक्सेस. एक कोड बघा सगळेजण. जर युजर नेम असेल आधी, पासवर्ड असेल हा, अँड का लिहिलंय? हे पण ट्रू पाहिजे, हे पण ट्रू पाहिजे. दोन्ही जर ट्रू असेल तर लॉग इन सक्सेस, आणि सर नसेल तर डायरेक्ट आय एम रायटिंग एल्स लॉग इन फेल्ड. कॅन यू चेक इट व्हॉट हॅपन? एंटर युअर युजर नेम, मी दिलं आधी. आता म्हणलं पासवर्ड, मी दिला 1234. काय चुकलं? युजर नेम तर बरोबर आहे, अँड म्हणतं हे बी बरोबर पाहिजे, पण हे नाही बरोबर. आता काय झालं रे? वाय लॉग इन फील्ड इज कमिंग? वन कंडिशन इज ट्रू, सेकंड कंडिशन इज फॉल्स. हे करेक्ट? अहो हे ट्रू झाली सर, पण याचं काय? याच्याविषयी बोला की, आवाज उठवा की. दिस कंडिशन इज ट्रू, this is not. That's why else block execute login failed. But guys, if I give Adi 1212, can you check it now? Both the conditions are true. Login get success. हे समजायला लागले सगळ्यांना? How it is beautiful. How it is simple. Yes or no? सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे? लई सोपं आहे. Okay, let's say one more example I want to give you, which we can use in the project as well. हे छोटे छोटे एक्झाम्पल तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यूज करण्यासाठी हेल्पफुल ठरतील. ओके. आता बघा काही डिलिव्हरी ॲप्लिकेशन्स असतात जसं की Amazon, Flipkart जे प्रोडक्टची डिलिव्हरी करतात, राईट? प्रोडक्टची डिलिव्हरी ज्यावेळेस ते करतात, त्यावेळेस ते चेक करतात तुमची प्रोडक्टची प्राइस किती आहे, टोटल प्रोडक्ट तुम्ही किती घेतलेत, त्याची प्राइस किती होते. अकॉर्डिंग दॅट ते म्हणतात तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटेल, नाहीतर डिलिव्हरी चार्जेस ॲप्लिकेबल असतील. मग ते हा डिसिजन कसा घेतात? ते डिसिजन घेतात तुमच्या प्रोडक्ट प्राइसवर. लेट सपोज मी युजरला म्हणलं, तुझी प्रोडक्टची प्राइस किती आहे? त्यासाठी मी घेतलं इंट प्रोडक्टची प्राइस बोल. इनपुट एंटर द प्रोडक्ट प्राइस. तुझी प्रोडक्टची प्राइस किती आहे? आता त्या प्रोडक्ट प्राइसवर मी म्हणेल बाबा फ्री डिलिव्हरी आहे का डिलिव्हरी चार्जेस ॲप्लिकेबल आहेत. मी तर कंडिशन लिहिली आहे. जर प्रोडक्ट प्राइस, कॅन यू चेक इट गाईज? लेट मी रिमूव्ह दिस कोड. ओके, कॅन यू चेक इट? जर प्रोडक्ट प्राइस 500च्या वर असेल, मी प्रिंटमध्ये लिहिलं, काय लिहिलं माहिती आहे का? फ्री डिलिव्हरी. फ्री डिलिव्हरी. हे काय लिहिलं? फ्री डिलिव्हरी. 500च्या वर असेल तर फ्री डिलिव्हरी आहे. आणि 500च्या कमी असेल तर डिलिव्हरी चार्जेस आर ₹50. डन गाईज. असंच डिसिजन घेते ती बरं का ती. ती काही वेगळी छुमंतर करत नाही, जादू करत नाहीत. दे आर युजिंग इफ एल्स गाईज. डिलिव्हरी फी किती आहे? आपलं डिलिव्हरी, आपलं प्रोडक्टची प्राइस किती आहे? 450. ₹50 डिलिव्हरी चार्जेस लागतील बाबा. नो ऑप्शन. आणि तुम्ही जर म्हणले ₹600 घेतलंय प्रोडक्ट, डन. फ्री डिलिव्हरी भेटली तुम्हाला. ऐ, फ्री डिलिव्हरी भेटली तुम्हाला. हे क्लिअर आहे सगळ्यांना? हाऊ द लाइक ई-कॉमर्स ॲप्लिकेशन युजिंग दॅट कॉन्सेप्ट. लुक ॲट दिस. प्रोडक्ट प्राइस 333.
₹50 चार्जेस असतील. 500च्या वर असेल तरच फ्री डिलिव्हरी, नाहीतर फ्री डिलिव्हरी. आता बाकी ज्या ई-कॉमर्स ॲप्लिकेशन असतात तिथं सुद्धा बघा, काही ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट पण दिला जातो. मग त्या डिस्काउंट कसा दिला जातो? तुमच्या टोटल बिलवर आपल्या ते हे असतं, डिस्काउंट्स असतं. लेट्स सपोज बिल. मी म्हणलं माझं बिल. एंटर द बिल अमाउंट. किती झाले बिल? किती झाले बिल? त्याच्यावरती डिस्काउंट असेल. लेट्स से बिल इफ बिल ग्रेटर दॅन 5,000 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5,000 असेल, तर आपण त्याला म्हणू, "भाऊ, तुला डिस्काउंट भेटतं बरं का." किती डिस्काउंट द्यायचं त्याला तुमच्या ह्याच्यावर हे आहे राइट. तुम्हाला किती द्यायचं आहे? मी म्हणलं डिस्काउंट अप्लाइड 10%. 10% डिस्काउंट आहे. जर 5,000च्या कमी असेल तर? मग नाही. मग डिस्काउंट वगैरे काही नाही रे बाबा. पत्री घ्यावं लागतील राइट. बिलची अमाउंट किती आहे? 450. कुठला डिस्काउंट आहे एवढ्या 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 प्राईसवर नाहीये. तुमची अमाउंट जर असेल लेट्स सपोज 6,000. हो, नाऊ डिस्काउंट अप्लाइड 10%. म्हणजे तुमच्या बिलनुसार डिसाईड केलं जातं डिस्काउंट द्यायचा का नाही द्यायचा. आणखी सोपं सांगू बघा, तुम्ही कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये ओ-टी-पी टाकता. ते ओ-टी-पी चेक करता. तुमचा ओ-टी-पी बरोबर आहे की नाही जो ओ-टी-पी जनरेट केला सिस्टमने. त्याच्यासोबत ते चेक करतात. सो लेट्स से मी एक व्हेरिएबल घेतला ओ-टी-पी. मी ओ-टी-पीमध्ये मध्ये एक रँडम व्हॅल्यू दिली. दॅट इज समथिंग धिस वन. आणि मी युजरला म्हणलं युजर ओ-टी-पी नावाचा एक व्हेरिएबल घेतला. आणि युजरला म्हणलं भाऊ ओ-टी-पी दे. काय म्हणलं? एंटर द ओ-टी-पी. ओ-टी-पी काय? 4524. तर आपण चेक करणार. जर ओ-टी-पी हे बघा हा ओ-टी-पी युजरने दिलेल्या ओ-टी-पी सोबत इक्वल इक्वल म्हणजे काय? मॅच झाला. तर आपण काय म्हणणार माहिती आहे का? ओ-टी-पी व्हेरिफाईड. नसेल तर ओ-टी-पी नॉट व्हेरिफाईड. ह्यात काही विद्या बोलायची का? बघा ओ-टी-पी काय 4554. 4554 टाकला. काय आलं आउटपुट? हां, कंडिशन बिकेम ट्रू. म्हणून ओ-टी-पी व्हेरिफाईड. कंडिशन जर चुकली असती, तुम्ही ओ-टी-पी टाकला 1, 2, 3, 4. चुकली कंडिशन. ओ-टी-पी नॉट व्हेरिफाईड. काही लक्षात येतंय सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? ओके. डन, डनाडन, डन ऑर नॉट? इफ एल्स एक्झिट फंक्शन येस, येस, येस करू शकतो. ठीक आहे. ओके? नो. तर थोडंसं मी पुढे जाऊन तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करेन. दॅट इज समथिंग बघा. कधी-कधी असं असतं बघा. लेट्स से यू आर टेकिंग समथिंग आय वॉन्ट टू टेक पहिल्यांदा मला हे दाखवायचं तुम्हाला. लेट्स सपोज तुम्ही युजर नेम दिलं. युजर नेम युजरकडून घेतलं. एंटर युअर युजर नेम अँड आय एम प्रिंटिंग दॅट युजर नेम. ओके. आणि मी तर मेसेज दिला दॅट इज युजर नेम इज समथिंग दिस वन. ओके. आता युजर नेम दिलं मित्रांनो आदी अँड जावा. कॅन यू चेक इट युजर नेम काय आलं? आदी अँड जावा. जे तुम्ही याच्यामध्ये युजरकडून घेतलं तेच प्रिंट केलंय राईट. तुम्ही युजरकडून काहीही घ्या. हे बघा मी घेतलं राम. काय आलं? युजर नेम इज राम. पण मित्रांनो कॅन यू टेल मी या राममध्ये कॅरेक्टर किती आहेत? सर राममध्ये कॅरेक्टर 1, 2 आणि 3 हे मोजावे लागतात आपल्याला. सर असं काही नाही का Pythonमध्ये? हे ऑटोमॅटिक आपल्याला कळेल याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहेत. येस. वी हॅव समथिंग कॉल्ड वन फंक्शन दॅट इज प्री फंक्शन. त्याचं नाव आहे, लक्षात घ्या त्याचं नाव आहे युजर नेम. मी तर लिहिलं युजर नेम लेंथ इज. हे फंक्शनचं नाव काय माहिती आहे का? एल-ई-एन नावाचं फंक्शन आहे आपल्याकडे. कोणतं? एल-ई-एन दॅट इज समथिंग लेंथ आणि याच्यामध्ये टाका युजर नेम. त्याची लेंथ पण सापडेल तुम्हाला. बघा, राम टाकलं मी. हे काय आलं? युजर नेम लेंथ इज व्हॉट? एव्हरीवन गेट इट? 3 कसं काय? अरे 3च कॅरेक्टर आहेत. इट विल काउंट द कॅरेक्टर फ्रॉम युअर स्ट्रिंग गाईज. आता मी दिलं आधी यांच्या. याच्यात किती आहेत? सांगेल तो. कॅन यू चेक इट? युजर नेम लेंथ इज 11. युजर नेम लेंथ इज 11. 11 कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. कुठलेही द्या तुम्ही. लेट्स आय एम रायटिंग महाराष्ट्र. महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 11. आधी आणि जवाबमध्ये किती आहेत? 11. अय्यो बघा 11, 11. आधी आणि जवाब फ्रॉम महाराष्ट्र. गॉट इट. लेट्स से सर पुणे. पुणेमध्ये किती आहेत? 4.
म्हणजे लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणतं फंक्शन आहे? LEN. सर तर याचा यूज काय आहे? याचा यूज करून मित्रांनो मला तुम्हाला एक प्रोग्राम दाखवायचा दॅट इज समथिंग. लेट्स से मी म्हणलं इफ LEN ऑफ युजर नेम. युजर नेमची जर लेंथ 8 पेक्षा जास्त किंवा 8 असेल तरच युजर नेम व्हॅलिड. नाहीतर युजर नेम काय म्हणतोय मी? युजर नेम इज नॉट व्हॅलिड का? अरे एवढं छोटं काय युजर नेम असतं का? लेट्स से 8 लय झालं 5 देऊ आपण. युजर नेम लेंथ शुड बी ग्रेटर दॅन 8च ठीक आहे. 8च पाहिजे. तुम्ही जर दिलं राम, काय आलं आउटपुट? इट इज नॉट व्हॅलिड का? युजर नेमची लेंथ किती असेल? रामची 3. याचं आउटपुट काय? 3. 3 8 पेक्षा मोठं आहे का? काही बोला की. या फंक्शनचं काम कळलंय सगळ्यांना. या फंक्शनचं काम काय? जे युजर नेम तुम्ही द्याल त्याचे कॅरेक्टर काउंट करणं. किती आहे त्याच्यामध्ये? 3. कंडिशन काय बनेल? 3 8 पेक्षा मोठं नाही. कंडिशन फॉल्स. एल्स मध्ये काय? नॉट व्हॅलिड. तुम्ही जर दिलं आधी, आधी पण नॉट व्हॅलिड. किती द्यावं लागेल? ॲट लीस्ट 8. आधी आणि जावा. नाऊ व्हॅलिड. युजर नेम इज व्हॅलिड. आणि व्हॅलिड नंतर तुम्ही ते प्रिंट पण करू शकता. युजर नेम. कॅन यू चेक इट? तुम्हाला ते भेटेल सुद्धा. हे बघा, राम भेटेल का? नो. इट्स नॉट व्हॅलिड. मी म्हणलं आधी आणि जावा भेटेल का? हे बघा, युजर नेम इज व्हॅलिड. आधी आणि जावा. क्लिअर आहे. सो बाय युजिंग लेन कॅन बी व्हॅलिडेट द युजर नेम. आता एखाद्यानं असं दिलं तर पब्लिक युजर नेम तो काय म्हणला माहिती आहे का? हे बघा सगळेजण. तो म्हणला माझं युजर नेम हे आहे. कॅन यू चेक इट? अशी ईडी पण लोक असते ती. एवढं मोठं युजर नेम देतील. आपला प्रोग्राम काय म्हणजे इट इज व्हॅलिड. अरे येडा-बिडा आहे का काय? एवढं मोठं युजर नेम कोण देतं रे? एवढं मोठं युजर नेम व्हॅलिड असलं पाहिजे का? नाही, 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 नाही. एवढं मोठं युजर नेम नाही चाललं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आणखीन एक कंडिशन लावावी लागेल. बाबा 8 पेक्षा मोठं ठीक आहे. अँड लेंथ ऑफ युजर नेम इज लेस दॅन किती? 15 पेक्षा छोटं पाहिजे आणि 8 पेक्षा मोठं पाहिजे. हे आपल्याला सांगावं लागेल. राइट? आता जर एखादा येड्यासारखा करायला लागला, असलं काय दिलंय बघा. हे लय मोठं आहे. काय म्हणेल याला? नॉट व्हॅलिड. किती द्यायचंय? 15च्या आत आधी आणि जेव्हा ठीक आहे. महाराष्ट्र ठीक आहे. येस ओर नो? कारण हे 15च्या आत आहे, 8च्या पुढे आहे. म्हणजे वी कॅन व्हॅलिडेट द डेटा बाय युजिंग इफ अँड एल्स केस. डेटा व्हॅलिडेशन बी होतंय. किती भारी आहे. येस ओर नो? कॅन वी व्हॅलिडेट द डेटा गाइस? व्हॅलिडेट होतो की नाही? व्हॅलिडेट म्हणजेच काय? डेटा व्हॅलिड आहे की नाही? व्हॅलिड म्हणजे योग्य आहे की नाही? कोणी काही बी युजर नेम देईल. काय काय जण म्हणते ती माझं युजर नेम एस-के. अरे एस-के काय? व्हॉट इज दिस एस-के? म्हणते ती येस माझं आणि के तिचं. अरे असली काही युजर नेम असतात व्हय? इट इज नॉट व्हॅलिड युजर नेम. हे क्लिअर आहे सगळ्यांना? असलं युजर नेम चाललं नाही पाहिजे. काही ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता. असे सपोर्ट करत नाही. आपल्याला डायरेक्ट येतं, "हे बाबा, नो इट्स नॉट व्हॅलिड." आता तुम्ही जसं युजर नेम घेताय तसं तुम्ही पासवर्ड पण घ्या. ओके. पासवर्ड. मी युजरला म्हणलं पासवर्ड पण चेक करायचंय मला. तर त्यासाठी मी इथं खाली वेगळा इफ लावतोय. मी चेक केलं लेंथ ऑफ पासवर्ड. पासवर्डची जी लेंथ आहे ना, ती पण चेक करतोय मी. पासवर्डची लेंथ ॲट ग्रेटर दॅन 8 पाहिजे. आणि पासवर्डची लेंथ किती पाहिजे? 15 पेक्षा कमी पाहिजे. 8 पेक्षा जास्त, 15 पेक्षा पासवर्डला पण सेम मगच पासवर्ड व्हॅलिड. नाहीतर मी म्हणतोय पासवर्ड पण इनव्हॅलिड. काही क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा ना सगळेजण. आय एम रायटिंग हिअर. युजर नेम इज आदी and Java. कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट? युजर नेम काय आलं? आदी and Java. देन पासवर्ड इज आय एम रायटिंग समथिंग 1 2 3 4. आधी यातलं व्हॅलिड हे आहे, इनव्हॅलिड हे आहे. काय आलं रे? पासवर्ड इज व्हॅलिड आदी and Java. सॉरी युजर नेम इज व्हॅलिड बट पासवर्ड इज इनव्हॅलिड. राईट? नाहीतर तुम्ही असं करा. आधी युजर नेम घ्या आणि मग युजर नेम झाल्यावर इथं पासवर्ड घ्या. हे काय प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. असं पण करता येतं. आपल्या मनावर आहे. आधी युजर नेम चेक करा. हे बघा. यानं दिला आधी आणि जावा. आता हे व्हॅलिड आहे. आलं युजर नेम इज व्हॅलिड. नाव पासवर्ड टाका. पासवर्ड हा म्हणला लेट सपोज ram@123 4. पासवर्ड पण व्हॅलिड आहे. 8 कॅरेक्टरचा आहे. हे क्लिअर आहे. मग आधी युजर नेम घ्या ते चेक करा. पण जर मित्रांनो हे बघा तुम्ही युजर नेम घेतलं येस के. हे काय युजर नेम इज नॉट व्हॅलिड. मला सांगा युजर नेम जर व्हॅलिड नाही पासवर्ड काय मरायला घ्यायचा काय?
हे मला कळतंय काय म्हणायचंय. जर युजरनेम व्हॅलिड नसेल तर पासवर्डकडे जाऊच नका. जाऊच नका म्हणजे सर आम्ही काय बळच चाललो होय. प्रोग्राम ऑटोमॅटिक इथं चाललाय. अहो करा की एक्झिट. हे काय करा? बोला की. एक्झिट करा एक्झिट. एक्झिट म्हणजे काय? जर युजर नेम व्हॅलिड नसेल, एक्झिट म्हणजे काय? इकडे जाणारच नाही. हां, हां. डायरेक्ट तिथूनच भरारी. घे उत्तुंग भरारी. हे बघा. CLS आता काय होतंय बघा. हा जर म्हणला येस की डन युजर नेम इज नॉट व्हॅलिड. काही आलं का पासवर्ड टाका म्हणून? का नाही आलं? कंडिशन फॉल्स झाली, एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला, हे मेसेज आला. एक्झिट बघितल्या बघितल्या ह्यानं म्हणला, बाबा एंड प्रोग्राम. पुढं जायचंच नाही. हा पुढं कधी जाईल माहिती आहे का? ज्यावेळेस ही कंडिशन ट्रू होईल. हा मेसेज आला मग पुढं जाईल. कॅन यू चेक इट? आता जर युजरनेम आधी आणि जेव्हा असेल, पासवर्डकडे गेला की नाही हे बघा. गेला पासवर्डकडे. का गेला? कारण आपली कंडिशन ही ट्रू झाली. हा मेसेज आला. एल्समध्ये नाही गेला तो एक्झिट करायला. डायरेक्ट पासवर्डकडे गेला. पण जर युजरनेम व्हॅलिड नसेल तर थांबलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला पाहिजे होतं ते भेटलं सुद्धा. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो लाइक दॅट यू कॅन डेव्हलप द ॲप्लिकेशन्स गाईज. ठीक आहे, आता हे झालं. युजर नेम झालं, ठीक आहे. हे बघा, पासवर्ड पण व्हॅलिड. आधी ॲट 1 टू समथिंग. दोन्ही व्हॅलिड आहे. व्हॅलिड झालं. आता चेक करा. चेक करायसाठी मी ते टाकलं. युजर नेम इक्वल इक्वल आधी अँड पासवर्ड इक्वल इक्वल आधी 1 to 1 असेल तर लॉग इन सक्सेस, नाहीतर लॉग इन फेल्ड. याच्यातलं पण भेटेल मला काहीतरी. होय. आता मी टाकलं युजर नेम आधी अँड जावा. सॉरी, युजर नेम काय दिलं आपण आधी. सो मेक शुअर दॅट आधी अँड जावा द्या. आधी आपण नाही टाकू शकत, आपले व्हॅलिडेशन आहे. ओके, रन अगेन. CLS, can you check it? Adi and Java, and then password is Adi 1212. हे बघा, युजर नेम व्हॅलिड आहे, पासवर्ड सुद्धा व्हॅलिड आहे आणि लॉग इन सक्सेस सुद्धा आहे का? अरे हे पण ट्रू झाली की कंडिशन. हे गॉट इट. इफ एल्स फॉर द व्हॅलिडेशन पार्ट कॅन बी यूज इफ एल्स गाईस. व्हॅलिडेशन साठी इफ एल्स यूज करू शकतो की नाही? होय, करू शकतो की नाही बोला. बिंदास. बिंदास करू शकतो. युजर नेम अँड पासवर्ड एका लाईन मध्ये रन करता येईल. येस, एका लाईन मध्येच करतोय आपण. युजर नेम अँड पासवर्ड एका लाईन मध्येच करतोय. ठीक आहे. हे म्हणतो का तू? हे सुद्धा आपण इथं लिहायचं म्हणतो का तू? असं म्हणतोय का? असं नाही चालत. ओके. वेगवेगळे चेक करायच्या दोन गोष्टी. कारण आधी आपण युजर नेम घेतो मग पासवर्ड घेत असतो. ठीक आहे. एकामध्ये चेक करणं इट विल बिकम कॉम्प्लेक्स. ओके. आता हे झालं व्हॅलिडेशन युजर नेम पासवर्डचं गाईस. लेट मी सिलेक्ट ऑल कंट्रोल ब्राउज फॉरवर्ड स्लॅश. हे झालं कमेंट. हे बघा आपण किती लाईनचा कोड लिहिला माहिती आहे का? 70 लाईनचा. वाटलं का हो? ते वाटलं का असं एवढा मोठा कोड लिहिलाय? सो दॅट इज अ पॉवर ऑफ VS कोड. VS कोड मध्ये वाटतच नाही लिहिल्यावानी. नाही लिहायचं आम्हाला तसं. ठीक आहे. हा. नाव नाव गाईज. बघा आता व्हॅलिडेशनचा पार्ट झाला. वी कॅन यूज इफ एल्स समथिंग. लेट्स से आपल्याकडे काही बॅलन्स आहे. बँक बॅलन्स आहे. बँक बॅलन्स इज ₹2000. ओके. आय वॉन्ट टू लाईक विथड्रॉ सम बॅलन्स. याच्यामध्ये मला युजरला सांगायचं बाबा विथड्रॉ कर, चल तुझे पैसे आहेत ना विथड्रॉ कर. मी युजरकडून विथड्रॉसाठी लाईक अमाऊंट घेतोय. मी मला युजरला विथड्रॉ एक व्हॅरिएबल बनवला विथड्रॉ आणि युजरला म्हणलं बोल किती विथड्रॉ करायचं आहे. एंटर द अमाऊंट टू विथड्रॉ. इंटमध्ये कन्वर्ट केली, अमाऊंट भेटेल. तर मला इथं व्हॅलिडेशन लावावं लागेल पोरांनो. मी जर डायरेक्ट असं केलंय बघा, बॅलन्स मायनस विथड्रॉ. असं जर केलं मी, बॅलन्समधून विथड्रॉ मायनस करा आणि परत कशाला द्या? बॅलन्सला द्या आणि कशाला द्या? हे क्लिअर आहे की नाही? जी अमाउंट राहते ती कशाला द्या? बॅलन्सला द्या. आणि मग मी इथं प्रिंट केलं बॅलन्स. बघा असं जर तुम्ही केलं चालतंय बरं का. इफ नाही यूज केलं मी चालतं असं. हे बघा अमाउंट किती विथड्रॉ करायची म्हणलं ₹300. बॅलन्समध्ये राहिले किती? 1700. कसं काय? 2000 होते ना, 2000 मधून 300 गेले. किती राहिले ह्याच्यात? 1700. हे बरोबर आहे. आता हे शॉर्टकट कसं करायचं? हे पण आपण शिकलोय. बॅलन्स मायनस इक्वल टू विथड्रॉ. गरज आहे का असलं काय करायची? दिस इज विच ऑपरेटर गाईस? असाइनमेंट ऑपरेटर. आता पण तेच आउटपुट येणार आहे बघा. 300 विथड्रॉ करायचे. किती राहिले? पण आता ही एखादा हुशार असते. ती काय म्हणते माहिती आहे का? मला -100 विथड्रॉ करायचे आहेत. वाह मेरे शेर! -100 विथड्रॉ होत असतात. आता काय होईल बघा. अरे विथड्रॉ व्हायचं सोडून एक विषय झालं. -100 तुम्ही विथड्रॉ करताय. सो धिस इज अनएक्सपेक्टेड बिहेवियर. याच्यासाठी भावा इथं लाव कंडिशन.
इथं कंडिशन लावली. मी म्हणलं, हे बघ, विथड्रॉची अमाउंट एकतर 0 पेक्षा मोठी पाहिजे. 0 पेक्षा कशी पाहिजे? मोठी पाहिजे. मगच विथड्रॉ सक्सेस होईल. मगच आपण काय टाकू? हे टाकू. इथं करू आपण बॅलन्स मायनस विथड्रॉ, विथड्रॉ सक्सेस अँड रिमेनिंग बॅलन्स इज बॅलन्स. एक क्लिअर आहे सगळ्यांना? कॅन यू चेक इट? आता जर एखादा म्हणला -100 समथिंग, काहीच नाही. त्याचा एल्स पण लावून टाका की. त्याला इथं लगेच काय म्हणा माहिती आहे का? इनव्हॅलिड अमाउंट. अमाउंट कशी आहे तुझी? इनव्हॅलिड आहे. चुकीची अमाउंट टाकली तू. हे बघा, मायनस मध्ये जर टाकली तर डायरेक्ट आलं का नाही इनव्हॅलिड अमाउंट. आणि एखादा जर म्हणला, सर करा की 300 विड्रॉ, हे बघा. आता इफ कंडिशन ट्रू झाली, विड्रॉ सक्सेस, रिमेनिंग इज 1700. म्हणजे इफ कशासाठी लागला कळलं तुम्हाला? एखाद्यानं जर मायनसमध्ये अमाउंट दिली तर अनएक्सपेक्टेड बिहेवियर येऊ नये. आपल्याला जे आउटपुट एक्सपेक्ट होतं तेच आउटपुट भेटावं. त्याच्यासाठी आपण यूज करतो इफ एल्स गाईस. एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? आय थिंक आता वाटतंय मला इफ एल्स मध्ये असं महारत झाली असणार आहे तुम्हाला. ईश्वर व्ह्यूज करून नको 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 समाधान. नको, अजिबात नको. इंटेलिजी यूजच करू नको, कारण व्हीएस कोड इज व्हेरी पॉप्युलर. कंपनीत हेच यूज करतात. सीएमडी वर कसं होईल? अरे सीएमडी वर काय सिंपल आहे, हे बघ. रन कर इफ वन डॉट पी वाय. 1 ला रन केला तू तर तुला मार्क्स येतील समथिंग. मार्क्सचा प्रोग्राम तिथे केला आपण. इफ एल्स 1 ला रन कर. हे बघ, आलं का अमाऊंट विड्रॉ? 400 विड्रॉ. विड्रॉ सक्सेस, 1600 राहिले. परत रन कर, मायनस. काय आलं? इनव्हॅलिड अमाऊंट. आपण त्याच फाईलमध्ये आहोत, हे बघ 18 जण. आता यात कसं जायचं हे तर तुला माहितीच आहे. याच्यात यायचं सीएमडी लिहायचं, डायरेक्ट इथं आलो. कोड स्पेस डॉट केलं की व्हीएस कोड मध्ये आलो. मग तुला कुठं करायचंय ते तुझी इच्छा, तुझी आकांक्षा. हे क्लिअर आहे? सो गाईज, दिस इज इफ एल्स. ओके, गॉट इट? इफ एल्सला मी कोड किती लाईनचा लिहिलाय? ऑलमोस्ट 100 लाईन होतच आलेत, राईट? मित्रांनो, मी 100 लाईनचा कोड इफ साठी लिहिला, बरोबर आहे? म्हणजे आपण प्रोग्राम अंडरस्टँड केले. सो मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, जर मी 100 लाईनचा कोड लिहित असेल, ॲज अ स्टुडंट, ॲज अ लर्नर, युअर वर्क इज ट्रिपल एक्स. यू नीड टू राईट 300 लाईन ऑफ कोड. येस ऑर नो? करा ना प्रॅक्टिस. आजपासून प्रॅक्टिसचे कोड भेटणार आहे तुम्हाला, धड 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 धड. मी 100 लाईनचा कोड लिहिला. युअर वर्क इज 300 लाईन ऑफ कोड यू नीड टू राईट. आजपासून काम वाढणार आहे. डेलीचे मला 2 तास पाहिजे तुमच्याकडून, बाकी काही नाही. किती? डेलीचे 2 तास. पण कोणालाही बर्डन नाही. करायचे म्हणजे करायचं असेल करा, नाही करायचं असेल असं काही नाहीये. माझी फीस काही टायमिंगला येणार आहे, बरोबर आहे. बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, ट्रिपल एक्स काम झालं पाहिजे. मी 100 लाईन करतो ना, यू शुड बी राईट 300 लाईन. आणि इथून पुढे हेच लक्षात ठेवायचं. याच्या आधी पण मी सांगितलं, यू शुड बी राईट वॉट. ओके, यू शुड बी राईट वॉट 300 लाईन्स. ओके, मी 500 लाईनचं लिहिलं, 1500 फिक्स म्हणायचं. ओके सर, का बरं हे एवढं एवढं कशामुळे एवढं लोड का देताय तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना आम्हाला? एवढा लोड देण्याचं कारण मित्रांनो हे आहे, पायथॉनमध्ये परफेक्शन किंवा कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये परफेक्शन करण्यासाठी जितका कोड लिहिता येईल तेवढा कोड लिहा. जितका कोड तुम्हाला लिहिता येईल तेवढा लिहा. बिकॉज प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लय महत्वाचं गोष्ट, लय महत्वाचं. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त इंटरेस्ट तुम्हाला कोडिंगमध्ये वाढेल. जेवढी प्रॅक्टिस कमी, मग तेवढं असं बोर वाटायला लागेल. कसं तरी होईल, मळमळ, जळजळ, नाही का? डोकं वगैरे दुखल, जड होईल, गरम होईल. ते का होतं माहिती आहे का? लॅक ऑफ प्रॅक्टिस. 300 लाईनचा कोड लिहिला येडा, येडा सुद्धा म्हणेल राव, ए मला मज्जा यायला लागली पायथॉनमध्ये. येस ऑर नो गाईज? आणि सिंपल म्हणेल, यू कॅन जस्ट फील दॅट. फील करा. ओके? हा रूल विसरायचा नाही बरं का? नाहीतर परत म्हणा, सर ना ना विसरलो राव मी हे. करायचंय. माझा लाईन ऑफ कोड बघायला किती झालाय आणि त्याच्यात ट्रिपल एक्स चालू करायचं. ओके. नऊ इफ एल्स नंतर याचा सक्का भाऊ तिसरा, तो म्हणजे एल्स इफ. त्यालाच आपण इलिफ म्हणतो पायथॉनमध्ये. इलिफ एल्स. बाय द वे, हे बघा, हा तर लय कामाचा आहे बरं का.
असं म्हणलं सगळेच कामाचे आहेत. असं नाही कुणी कामाचं नाही, सगळेच कामाचे आहेत. ऑलरेडी पास आउट आहे, जॉबची गरज आहे. अरे हो, सगळ्यांना गरज आहे. दॅट्स व्हाय आय एम सेइंग दॅट. एव्हरीवन रिक्वायर्स द जॉब, राइट? सो मेक शुअर दॅट हां, हां. त्याच्यासाठी प्रज्ञा बॅलन्सच कमी असेल, त्यासाठी तर आपण यूज करणार आहोत काय? इफ एल्स डोंट वरी. आता विड्रॉचा प्रोग्राम परत मी घेणार आहे. तिथं मात्र आपण इफचा यूज करणार आहोत. ओके. अँड अल्सो वी आर गोइंग टू यूज नेस्टेड म्हणजे आपला तो प्रोग्राम परफेक्ट होईल. ठीक आहे? हां. कॅन यू चेक इट गाईज? एलिफ डॉट पी वाय. बघा रे. याचा सिंटॅक्स एकदा बघा. सिंटॅक्स म्हणजेच लिहिण्याची पद्धत. सिंटॅक्स बघा. सिंटॅक्स समजला, सगळं समजतंय, सगळी गाणी वाचतात. एलिफ एल्स कसा असतो? याचा सिंटॅक्स असतो सगळ्यात अगोदर असते इफ कंडिशन. काय असतं? इफ कंडिशन. इफ कंडिशन. देन याच्यामध्ये याचा कोड. जो कोड लिहायचा तो लिहा. देन असतो इलिफ. आणि इलिफ मध्ये सुद्धा असते कंडिशन. मग याचा कोड. मग परत इलिफ. मग परत कंडिशन. परत याचा कोड. परत परत इलिफ. असे किती इलिफ असतात? अनलिमिटेड. जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे. मग परत याचा कोड. आणि सगळ्यात शेवटी असतो आपला एल्स. याची कंडिशन नसते, लक्षात ठेवा. अय, एल्सला कंडिशन नसते. दिस इज इफ इलिफ एल्स. त्याचे काही पॉइंट्स. अय, इफ कंडिशन वी कॅन राईट ओनली वन्स. अय, ही जी इफ कंडिशन आहे एकदाच लिहिता येते बरं का, एकदाच. इफ लिहून याच्या खाली पण इफ अजिबात चालत नाही. इफ कंडिशन वी कॅन राईट ओनली वन्स. दुसरा पॉइंट, इलिफ. इलिफ कंडिशन वी कॅन राईट एनी नंबर ऑफ टाइम. एनी नंबर ऑफ टाइम. कितीदाही लिहा रे, कितीदाही. देर इज नो एनी इश्यू. हे इलिप जे आहे ना, 3दा लिहिलंय, 30 वेळा लिहा, 300 वेळा लिहा. इट इज डिपेंड ऑन युअर रिक्वायरमेंट. बघा मी तर लिहितोय, इट इज डिपेंड्स ऑन युअर रिक्वायरमेंट. तुमच्या रिक्वायरमेंटवर डिपेंड आहे किती इलिफ लागतात. आता रिक्वायरमेंट कशी समजायची ते मी तुम्हाला सांगणार. ओके. 3 लागणार आहेत का, 10 लागणार आहेत का, 50 लागणार आहे, हे तुम्हाला लगेच कळणार आता बघा. समजून जाणार. आणि हा जो सगळ्यात शेवटी एल्स आहे, एल्स पण एकदाच लिहायचा. एल्स अल्सो वी कॅन राईट ओनली वन्स. अवर सर याचं एक्झिक्युशन कसं होतंय? याचं एक्झिक्युशन समजून घ्या सगळेजण. केस वेन सारखा झाला, एसक्यूएल सारखा. हां, हां, हां. ठीक आहे. बघा, बघा, बघा. इकडे लक्ष द्या. हा एक्झिक्यूट कसा होता? हे नीट बघा सगळेजण. सर पहिल्यांदा ही कंडिशन चेक होणार, बरोबर आहे. आणि कंडिशन बाय द वे ट्रू झाली. हे बोला आता काय होणार? सर सिंपल आहे. कंडिशन ट्रू म्हणजे याच्यामधला कोड एक्झिक्यूट होणार. काही डन. सर पुढं पुढं जाणार का? नाही. हेच आपल्या लक्षात ठेवायचंय. हा कोड एक्झिक्यूट झाला रे झाला. प्रोग्राम स्टॉप. कॅन यू चेक इट? कोड एक्झिक्यूट झाल्यानंतर प्रोग्राम स्टॉप होतो. चौथा पॉइंट. व्हेनेवर व्हेनेवर कंडिशन get true, program will execute that block and it will end. हे बघा, ट्रू झालं ना, डायरेक्ट कोड एक्झिक्यूट करणार एंड होणार. मग सॉरी बाकीचा फापट पसारा लिहिला त्याचं काय? हा तेव्हा पिक्चर मध्ये येणार मित्रांनो, जेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल. हे लक्षात घ्या. हे फॉल्स झालं तर खालच्याचं काम आहे. जर हे फॉल्स झाली कंडिशन काय होणार? मग येणार दुसऱ्या कंडिशनकडे. चला बोला. ही कंडिशन कशी आहे? मग ही कंडिशन चेक होणार. सर बाय द वे ही कंडिशन ट्रू झाली. मग जर ही कंडिशन ट्रू झाली रे झाली, परत तेच याचा कोड एक्झिक्यूट होणार. लक्षात ठेवा, याचा कोड एक्झिक्यूट होण्यासाठी ही कंडिशन ट्रू व्हावी लागते आणि ही काय व्हावी लागते? फॉल्स. ही फॉल्स झाली तरच इकडे येणार आहे ना, नाहीतर येणार नाही. जर ही ट्रू झाली आणि कोड एक्झिक्यूट झाला, परत काय होणार? सिंपल आहे. युअर प्रोग्राम गेट स्टॉप. अरे झाला एक्झिक्यूट, संपला ना. सर हे पण फॉल्स झाला तर?
लक्षात घ्या. जर हा पण म्हणला, "भाऊ माझी कंडिशन फॉल्स आहे." मग पिक्चरमध्ये येतो हा तिसरा एलिफ. तिसरा एलिफ पिक्चरमध्ये तेव्हाच येतो, जेव्हा ही पण फॉल्स लागते, ही पण फॉल्स, मगच हा. हे क्लिअर आहे? याची एंट्री कधी? हा फॉल्स झाला तर. याची एंट्री कधी? हे दोघं फॉल्स झाले तर. हे दोघं फॉल्स झाले तर हा. जर हा झाला ट्रू तर मग? जर हा ट्रू झाला, जर हा ट्रू झाला, डोळं झाकून आपल्या समोर आहे, याचा कोड. याचा कोड एक्झिक्यूट होणार आणि कोड एक्झिक्यूट झाल्या-झाल्या प्रोग्राम स्टॉप. पुढे जातच नाही. ट्रू झाल्यावर पुढे जात नाही लक्षात घ्या. पुढे जातो कधी? सर हा फॉल्स झाला तर? मग जातो. क्लिअर आहे सगळ्यांना? जर हा फॉल्स झाला, मग पिक्चरमध्ये येतो हा चौथा एलिफ. हे कळलंय? हे एलिफ एक्झिक्यूट कधी होतात? ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होते. सर हा जर ट्रू झाला तर चौथा. चौथा जर ट्रू झाला तर सिंपल आहे. कुणाचा ब्लॉक? याचा ब्लॉक येणार आहे. जर हा फॉल झाला तर लक्षात ठेवा, हा जर फॉल झाला तर राहिले काय? एल्स एल्स एक्झिक्यूट होण्यासाठी किती जणांना फॉल्स व्हावं लागते माहिती आहे का? याला, 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 याला हे चारही फॉल झाले. मग पिक्चरमध्ये एल्सचा कोड येतो आणि प्रोग्राम स्टॉप होतो. It is very interesting. Can you check it, guys? Let's say there is something I am taking marks from user. Int, let's take marks. Input, enter your marks. आता बघा मी चेक करतोय. मी टाकलं, जर तुमचे मार्क्स 90 पेक्षा जास्त असते. 90 पेक्षा जास्त असते तर मी लिहिलं प्रिंट. भाऊ, प्रिंट तुमची ग्रेड ए ग्रेड आहे. बघा, प्रिंट ए ग्रेड. आता एलिफ का लागतोय? बघा रिक्वायरमेंट कशी समजते आपल्याला. सर ठीक आहे, तुम्ही 90च्या पुढचे विद्यार्थी चेक करताय, त्यांना ग्रेड ए देताय. अहो सर बाकीच्याचं काय? ज्याचे 90च्या पुढे नाही, ज्याचे 75च्या पुढे आहेत, त्याचं काय? त्याच्यासाठी इल्लिफ येतो. काय येतो? इल्लिफ. जर तुमचे मार्क्स 70 किंवा 75च्या पुढे असतील, तर तुमचा ग्रेड बी. आता तुम्ही मला सर ठीक आहे 75 आणि 50च्या पुढच्यांचं काय? ए, असं काय म्हणून आलं का लगेच लक्षात ठेवायचं. आणखीन एक केली. आता इथं मी 50 लिहिलं. 50च्या पुढच्याला मी दिला ग्रेड सी. मग तुम्ही म्हणले सर ठीक आहे 50, 35च्या पुढच्याचं काय? आणि के केलसी त्यांना दिला डी. आणि तुम्ही म्हणले ठीक आहे मग 35च्या पुढल्याचं ठीक आहे. 25, 20 त्यांचं काय? त्यांच्यासाठी मग डायरेक्ट एल्स शेवटी. आता मी या ठिकाणी आणखीन एक इलिफ घेत नाही कारण मला गरज वाटत नाही. मला डायरेक्ट वाटते बाकीचे सगळे फेल करून टाकावे. कॅन यू चेक इट? हा कोड मी रन करतोय. हे बघा मार्क्स टाकले ना 56 नीट बघा. 56 पहिली कंडिशन चेक करा. 56 90 पेक्षा मोठे विषय संपला. ही कंडिशन फॉल्स झाली. हा पिक्चरमध्ये येणार आहे. आला पिक्चरमध्ये. 56 75 पेक्षा मोठे विषय संपला. ही पण कंडिशन फॉल्स झाली. हा पिक्चरमध्ये आला. 56 50 पेक्षा मोठे हो कंडिशन ट्रू. ग्रेड सी आलं, प्रोग्राम स्टॉप. हे बघ. हे पुढे गेला का? नाही गेला का? अरे कंडिशन ट्रू कुठे झाली? इथं झाली. याचं आउटपुट आलं, विषय संपला. खाली कसं काय आला? हे दोघं फॉल्स झाले म्हणून. आणि जरी एखादा म्हणला असता माझं 98 मार्क आहे ती. मला सांगा आता, पहिलीच कंडिशन ट्रू. आउटपुट काय येणार? ग्रेड आहे. आता जाईल का हो खाली? हे खाली जाईल का? संबंध नाही. डायरेक्ट स्टॉप ग्रेड ए. क्लिअर आहे सगळ्यांना? सो दिस इज समथिंग एलिफ. इट इज डिपेंड ऑन इन युअर रिक्वायरमेंट. तुमची रिक्वायरमेंट तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मित्रांनो एलिफ चालतो. कशानुसार चालतो? रिक्वायरमेंट नुसार. हे कळतंय सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? हे जमलं सगळ्यांना? एक्झिक्युशन कर. स्क्रीन व्हिजिबल नाही. वाह मेरे शेर दोस्त. खरंच स्क्रीन व्हिजिबल नाही का रे पोरं? सुशांतलाच नाही फक्त. स्क्रीन सगळ्यांना व्हिजिबल नाही. फक्त सुशांतला नाही. सुशांत भाऊ एकदा रिपीट हो बरं जॉईन. रिपीट रिपीट एक बार. ओके आणखीन एक एक्झाम्पल घेऊन मी थांबतो ठीक आहे. हे बघा गाईज, एव्हरीवन नोज शॉपिंग ॲप्लिकेशन जिथं आपल्याला खूप सारा डिस्काउंट दिला जातो राईट, जो की आपल्या प्राईसवरती असतो किंवा आपल्या टोटल बिलवरती असतो राईट. लेट सपोज मी परत घेतोय बिल. तुमचं बिल किती झालंय? या बिलवरती मला डिस्काउंट द्यायचं आहे. इनपुट
I want to take the bill from user. Enter. Enter your bill amount or enter your bill something. त्या बिलवर मला डिस्काउंट द्यायचा आहे. मी म्हणलं 1000 पेक्षा जर जास्त बिल झालं किंवा 5000 देऊ आपण. 5000 पेक्षा जास्त बिल झालं तर मला द्यायचं आहे, भाऊ 10% डिस्काउंट तुम्हाला भेटला. पण एखादा म्हणला, "नाही, नाही, नाही, एवढी परिस्थिती नाही आमची. आमचं बिल तेवढं काय होणार नाही. आमचं बिल एक 3,000 झालंय." मग 3,000ला आणखी एक रिलीफ आला का? जर बिल 3,000 किंवा 3,000 पेक्षा जास्त असेल, 5% डिस्काउंट. आणि एखादा म्हणला, "नाही, नाही, नाही, आमचं बिल 1,500 झालंय." त्यांच्यासाठी मी म्हणलं 1000 पेक्षा वर जरी झालं, तरी 2% डिस्काउंट देतो. आणि एखादा म्हणला, "आमचं 500 झालंय." मग त्याला मी डायरेक्ट एल्समध्ये म्हणतो, लो डिस्काउंट. 500ला हे असतं, हे बघा किती बिल आहे? ₹500. हे आहे का डिस्काउंट? का? 500 साठी पहिली कंडिशन 500 5,000 पेक्षा मोठं नाही. 500 3,000 पेक्षा मोठं नाही. 500 1000 पेक्षा मोठं नाही. तिन्ही फॉल झाले ना. राहिलं काय? हे एक्झिक्युशन कळलंय सगळ्यांना. ह्या सगळ्या फॉल झाल्यावर एल्स येतोय. मग किती लिफ लिहायचे तुमच्या हातात आहे. मी 2च लिहिले. वाच ना मला एवढेच डिस्काउंट द्यायचे होते. एखादा म्हणला, "सर 4,000 झाले बघा बरं काय होतंय का?" 5% आहे ना डिस्काउंट. राइट? म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली. एकदा म्हणला, "सर 12,000ची खरेदी केली आहे राव." 10% भाई तुला. एखादा म्हणला, "सर 1200 वर आहे का काय?" 2%. ठीक आहे, ही कंडिशन ट्रू. म्हणजे युअर आउटपुट इज कमिंग ऑन द बेस ऑफ कंडिशन. आता उद्या मी तुम्हाला सांगतो हा डिस्काउंट कॅल्क्युलेट कसा करायचा. डिस्काउंट कॅल्क्युलेट कसा करायचा. ओके. म्हणजे युजरनं जर दिलं, माझं बिल झालं 1500. त्याला डिस्काउंट मायनस करून त्याला टोटल प्राइस सांगायची. आता हे फक्त मी झलक दाखवतो आणि थांबतो, ठीक आहे. जर तुमचे बिल अमाउंट असेल, बिल अमाउंट वरती काय करायचं माहिती आहे का? बिल अमाउंट वरती फक्त लिहायचं बिल इंटू किती डिस्काउंट द्यायचं 10%. फक्त इथे लिहायचं 0.10. दिस इज डिस्काउंट. ही तुमची डिस्काउंटची व्हॅल्यू आहे. कसली व्हॅल्यू? डिस्काउंटची व्हॅल्यू. आता काय नाही करायचं. इथे इथे प्रिंट डिस्काउंट अमाउंट किती आली? डिस्काउंट. त्याच्या खाली म्हणायचं टोटल अमाउंट किती आली? बिल मधून डिस्काउंट मायनस. आता चेक करा. एक जण म्हणला माझं बिल आहे समथिंग 12,000. हे बघा. 12,000 वर 10% डिस्काउंट किती? 1200. टोटल अमाउंट किती द्यायची? 10,800. आता हे कसं काय झालं सर? दिस इज समथिंग कॉल्ड व्हॉट? कॅल्क्युलेट द डिस्काउंट. बट हा पार्ट मी उद्या परत एकदा सांगेल तुम्हाला. डोंट वरी अबाउट इट. आता सध्या फक्त एवढंच डोसक्यात जाऊ द्या, की बाबा अमाउंट दिली त्यानुसार डिस्काउंट भेटतंय, डिस्काउंट नाही भेटत. म्हणजे कंडिशन, डिसिजन घेतायत याला डिस्काउंट द्यायचा की नाही. हे ठीक आहे सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट?